महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। नमस्कार, स्वागत आहे आपले महाराष्ट्र टुडे न्यूज या मराठी वृत्तवाहिनीवर। पाहूया महाराष्ट्रातील काही निवडक घडामोडी। भंडारी बंधूंचे सुमारे 200 कोटींचे भंडार आयकर विभागाकडून जप्त। आयकर विभागाकडून मोठी कारवाई। 14 कोटी रोख, 8 किलो सोने, तब्बल 72 तास सुरू होती कारवाई। रोकड मोजण्यासाठी बँकांतील स्थानिक कर्मचाऱ्यांचीही घेतली मदत। आयकर विभागाच्या पथकाने नांदेड शहरातील भंडारी बंधूंच्या निवासस्थानासह फायनान्स सेवा पुरवणाऱ्या शाखांवरही धाड टाकून सोने, हिरे व रोकड असा सुमारे 200 कोटींच्या जवळपास ऐवज हाती लागला आहे। ऐन अक्षय तृतीयेच्या दिवशी टाकण्यात आलेल्या धाडीनंतर जवळपास 4 दिवस संपत्तीची मोजदाद सुरू होती। आयकर विभागाच्या नाशिकसह छत्रपती संभाजीनगर येथील आयकर विभागातील जवळपास 90 अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौजफाटा अक्षय तृतीयेच्या पहाटे भंडारी बंधूंच्या निवासस्थानी धडकला। 25 ते 30 वाहनांमध्ये आलेल्या या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रारंभी सगळ्यांकडील मोबाईल जप्त करत घराच्या झाडाझडतीला सुरुवात केली होती। प्रारंभी घराची झाडाझडती सुरू केल्यानंतर काही अधिकाऱ्यांनी भंडारी यांच्या अलिबाई टॉवर व कोकाटे कॉम्प्लेक्स येथील शाखांवर छापे टाकले। गेल्या 4 दिवसांपासून निवासस्थान व कार्यालयातील नोंदींची तपासणी करण्यात येत होती। भंडारी कुटुंबियांच्या विविध 7 आस्थापना आहेत। त्यामध्ये सापडलेल्या कागदपत्रे, हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह व रजिस्टर मधील नोंदीनुसार भंडारी कुटुंबियांचे 170 कोटी रुपये किमतीची संपत्ती आहे। तपासणीत त्यांच्या घरात 14 कोटी रुपये रोख, 8 किलो सोन्या चांदीची दागिने आणि सोन्याची बिस्किटे असा 5 कोटी 60 लाख रुपयांचा ऐवज सापडला आहे। सोबतच काही हिरेही जप्त करण्यात आली आहेत। त्याचे मूल्यमापन तज्ञ पारखींकडून करण्यात येत आहे। लोखंडी कपाटे, गाद्यांमध्ये भरून ठेवलेली रक्कम मोजण्यासाठी स्थानिक बँकेतील 15 कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते। तसेच काही ठिकाणी खुले भूखंड असल्याची कागदपत्रेही हाती लागली आहेत। कारवाईकडे नांदेडकरांचे लक्ष। जवळपास 4 दिवसांपासून सुरू असलेल्या या कारवाईत सापडलेल्या ऐवजाचे मूल्यमापन करण्याचे काम मंगळवारी सकाळी पूर्ण झाल्यानंतर 200 कोटींच्या घरात संपूर्ण मालमत्ता असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। या कारवाईमध्ये नेमकी भंडारी यांनी किती कर चुकवला अथवा त्यांच्यावर कोणती दंडात्मक कारवाई करण्यात आली याची अधिकृत माहिती अजूनही समोर आली नाही। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी कालिदास अनंतोजी, नांदेड। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।